नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात बघूया. विधान भवन बॉम्ब धमकी प्रकरणामध्ये पोलिसांकडून तपास सुरू आहे. धमकीचा ईमेल बांगलादेशचा आयपी ॲड्रेस वापरून पाठवण्यात आल्याची माहिती मिळते. व्हीपीएन नकाशाचा वापर करून आरोपींनी बांगलादेशचा आयपी ॲड्रेस वापरला आणि या प्रकरणामध्ये मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून पुनर्वसनासंदर्भात तोडगा काढा. पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जवळच्या जागांची पडताळणी करून पुनर्वसनाबाबत योग्य नियोजन करा. निश्चित कालावधीत उद्यानाची हद्द निश्चित करून हद्दीवरील नागरिकांचं प्राधान्यानं पुनर्वसन करा, असे निर्देश फडणवीसांनी दिलेले आहेत. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी अब्रू नुकसानीचा दावा केलाय. आमदार थोरवे यांच्यासह गुगल एलएलसी या विरोधात माणगावच्या सत्र न्यायालयामध्ये दावा दाखल केला गेलाय. 65 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात आलाय. मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर नमाज पठण करण्यात आलं. भाजप नेता किरीट सोमय्या यांनी यावर आक्षेप घेतला. रेल्वे स्थानकावर नमाज पठणाला परवानगी का? किरीट सोमय्या यांनी प्रशासनाला हा प्रश्न विचारला. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत प्रचंड नाराजी आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली असल्याची माहिती सूत्र देत आहेत. दांडी बहादर मंत्र्यांना विधानसभा अध्यक्ष सोमवारी समज देणार आहेत, तर अनुपस्थित असलेल्या सचिव आणि प्रधान सचिवांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. मिठी नदीच्या नाल्यामध्ये जगातील सर्वात मोठा नैसर्गिक गॅस साठा सापडला, अशी एक्सपोस्ट करत संजय राऊत यांनी भाजपवर उपरोधिक टीका केली. हा गॅस साठा तात्काळ भाजपने राष्ट्रीय संपत्ती घोषित करावा, असा निशाणा सुद्धा राऊतांनी भाजपवर साधला. राहुल गांधी देशामध्ये अफवा पसरवतायत आणि राज्यात तेच राऊत करतायत, अशी टीका भाजप प्रवक्ते नवनाथ वन यांनी केली आहे. घरगुती सिलेंडरची कमतरता नाही. राहुल गांधी आणि राऊत देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतात, असं नवनाथ वन म्हणाले. नदी नाल्यांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा, असा टोला खासदार संजय राऊत यांनी सरकारला लगावला. नरेंद्र भी गायब और सिलेंडर भी गायब ही घोषणा सध्या दिल्लीत गाजतीये, असंही राऊत म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रश्नाची दखल घेतली. प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. अब मैं मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स के एडिशनल सेक्रेटरी गल्फ श्री असीम आर महाजन से अनुरोध करूंगी कि वे गल्फ एरिया से संबंधित डेवलपमेंट्स पे जानकारी दें। नमस्कार। विदेश मंत्रालय पश्चिम एशिया और खाड़ी क्षेत्र में उत्पन्न हो रही स्थिति पर लगातार नजर रख रहा है। इस पूरे क्षेत्र में भारतीय समुदाय की सुरक्षा, कल्याण और संरक्षा हमारी सर्वोच्च प्राथमिकता है। भारतीय नागरिकों और उनके परिवारों के प्रश्नों के उत्तर देने के लिए मंत्रालय का नियंत्रण कक्ष कार्यरत है और हम राज्य सरकारों और केंद्र शासित प्रदेशों के साथ भी नियमित संपर्क में हैं ताकि उन्हें जानकारी और सहायता प्रदान की जा सके। क्षेत्र में स्थित हमारे मिशन और पोस्ट 24 घंटे काम कर रहे हैं। 24 घंटे 7 दिन हेल्पलाइन सेवा प्रदान कर रहे हैं। बड़ी संख्या में भारतीय समुदाय के संगठनों और संघों के साथ नियमित संपर्क बनाए हुए हैं और नागरिकों को सूचित रखने के लिए नियमित रूप से सलाह जारी कर रहे हैं। वे स्थानीय सरकारों के साथ भी लगातार संपर्क में हैं। हम फंसे हुए भारतीय और अल्पकालिक आगंतुकों को वीजा सहायता, आवश्यकता अनुसार संभार तंत्रीय सहायता और पारगमन व्यवस्था में सहायता सहित हर संभव सहयोग प्रदान कर रहे हैं। लेट मी नाउ अपडेट यू ऑन द फ्लाइट स्टेटस as on date.
As far as the flight status and airspace in the region is concerned, since the beginning on February 25th, 28th, around 172,000 passengers have returned from the region to India, and the air connectivity is steadily improving with addition of more flights to different airports in India. Flights have been operating from Oman, Saudi Arabia, UAE and Qatar. For Indians in Bahrain, Kuwait and Iraq, from where direct flights are not operating, we are assisting the Indian nationals in terms of visa extensions, transit visas for onward journey to India via Saudi Arabia. Update on the incident in Oman yesterday. Yesterday, in an attack in Sohar city in Oman, unfortunately 2 Indian nationals lost their lives and 10 Indian nationals were injured, none of whom are reported to be seriously injured. Our mission has been on the ground and is rendering all assistance, as is in constant touch with the concerned Omani authorities, the local companies, hospitals and families of the affected Indians. The embassy is also coordinating to facilitate early return of the mortal remains of the 2 deceased Indian nationals to India. Then update on the Safe Sea Vishnu incident which happened in Basra in Iraq. Our mission team has been on the ground there for early return of the 15 crew members of Safe Sea Vishnu who were safely evacuated and are currently residing in a hotel in Basra. They are also working with the concerned authorities for early return of the mortal remains to India of the Indian national who was unfortunately lost his life. Indian nationals have lost their lives in these incidents recently, and we have. तर आखातातल्या संघर्षासंदर्भात केंद्र सरकारकडून ही पत्रकार परिषद सध्या सुरू आहे, ज्याच्यामध्ये एक महत्त्वाची आणि काहीशी दिलासादायक बाब सांगितली गेलेली आहे. आपण बघितलं की भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतोय आणि त्या प्राधान्यानेच आम्ही काम करतोय असं सांगितलं गेलंय. त्याचबरोबरीनं होर्मुझमधून केवळ भारतीय जहाजांना जाण्यास परवानगी आहे असं सुद्धा सांगितलं गेलंय. सिंहस्थ कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना कुंभमेळा ध्वजारोहणाचं निमंत्रण दिलं गेलं. पुरोहित संघाचे विश्वस्त आणि सिंहस्थ समिती अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी मुख्यमंत्र्यांना हे निमंत्रण दिलं. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणखी एक जनहित याचिका दाखल केली गेली आहे. अपघातामध्ये गुन्हा दाखल करून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला गेलाय. शहरासह जिल्ह्यामध्ये दररोज 12,000 गॅसची मागणी असताना प्रशासनाकडून मात्र चुकीची आकडेवारी दिली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याच्या महाधिवक्ता यांची बैठक पार पडली. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार कायदेशीर तोडगा काढणार, आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीत सांगितलं. एलपीजी साठ्यासंदर्भात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नितेश राणे यांनी केलं. गॅस साठ्यासंदर्भात अडचण निर्माण झाल्या असतील तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढण्याचं काम सुरू आहे असंही राणे म्हणाले. कोकण रेल्वेचा अडथळा लवकरच दूर होऊन 1 जूनपर्यंत माणगाव इंदापूर बायपास सुरू होईल अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तटकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली. कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर टंचाईमुळे वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार कार्यालयामध्ये सिलेंडर घेऊन आंदोलन केलं. यावेळी त्यांनी घोषणा दिल्या. तहसीलदार कार्यालयामध्ये सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली.